नमस्कार मंडळी, आपले घर आपल्या किचनच्या या चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि आनंदाचा होता, कारण आज आमच्या घरी गणसुवासिनीचा सुंदर असा कार्यक्रम होता. आणि विशेष म्हणजे याच दिवशी माझ्या एका खास मैत्रिणीचं डोहाळ जेवणही होतं. तर सकाळपासूनच घरामध्ये कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती. घर आवरून घेतलं, कार्यक्रमासाठी लागणारी तयारी केली. काही तर तयारी मी रात्रीच करून ठेवली होती. तर सगळं काही व्यवस्थित मांडून वगैरे ठेवलं होतं. पण मंडळी, कोणताही कार्यक्रम म्हटला की एकट्याने सगळं करणं शक्य नसतं. आणि माझ्या बाबतीत तर माझ्या मैत्रिणी खूप मोठी साथ म्हणजे माझ्या मैत्रिणींनी खूप मोठी साथ दिली. माझ्या मैत्रिणी आवर्जून मदतीला आल्या, पण मैत्रिणी येऊपर्यंत मी थोडीशी तयारी करून ठेवली होती. पुरण शिजवून वगैरे ठेवलं होतं आणि आमटी करून ठेवली होती. कटाची आमटी केलेली होती आणि हा स्वयंपाक होता पुरणपोळीचा. तर पुरण तयार करून घेतलं आणि ते मग वाटण्यासाठी घेतलं. तर पाहू शकता. आणि छान असं पुरण वाटून घेतलं. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरण वाटता तर नक्की कमेंट करून सांगा. मी तर असं जे की बाजारामध्ये ही चाळणी भेटते पुरण बारीक करण्याची, मी यानेच करत असते. तर कोणाकडे पुरण दळण्याचं यंत्रही असतं, तर तुम्ही काय वापरता नक्की कमेंट करून सांगा. आणि मग पुरण पटपट वाटून घेतलं आणि तोपर्यंत आता मैत्रिणी यायची वेळ झालेली होती. तर बरीचशी तयारी करून ठेवली होती, कारण की मग त्या आल्यानंतर मला नैवेद्य वगैरे घेऊन बाहेर जायचं होतं देवीला. आणि मग त्या म्हटल्या की तू नैवेद्य घेऊन बाहेर जा, म्हणजे तुमची जी काही देवी वगैरे असेल तिकडे, आम्ही सर्वजणी मिळून पोळ्या वगैरे करून घेतो. खरंच मैत्रिणी असाव्या तर अशा. कार्यक्रमाच्या धावपळीत त्यांची खूप मोठी साथ मिळाली. आणि पाहू शकता तुम्ही, माझ्या मैत्रिणी यायला सुरुवात झाली आणि आल्या आल्या त्यांनी लगेच पुरणपोळ्या बनवायला सुरुवातही केली. आणि नैवेद्याचं ताट वगैरे मी भरून घेतलं आणि बाकी सर्वही मैत्रिणी आल्या आणि त्यांनी पण मग खूप मदत केली. तर बघता बघता स्वयंपाक हा पूर्ण आला होता. आणि मग त्यानंतर जे म्हणजे गण कोटम्याची जी पूजा मांडतात ती सर्व जे मांडतात तेही घरी आले होते. तर पाहू शकता तुम्ही, छान असं त्यांनी पूजा मांडून घेतली आणि मग मिस्टरांनी पूजा करून घेतली. त्यानंतर मी पूजा करून घेतली. आणि त्यानंतर घरामध्ये आलेल्या सर्व सुवासिनी आणि बाकी सर्व जे काही पाहुणे आले होते त्यांच्यामुळे वातावरण आणि मन दोन्ही प्रसन्न झालं. तर पूजा करणं, ओटी भरणं, गप्पा, सगळा उत्साह या सगळ्यांमुळे घराला एक वेगळी शोभा आलेली होती. तर हा सगळा सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करायला भेटला, म्हणून हा व्लॉग मी करत आहे. तर पाहू शकता, छान अशी पूजाही झाली आणि मग आरती वगैरे झाली. तर वर्षातून एकदा हे गण, परड्या आणि सुवासिनीचा कार्यक्रम मी करत असते, कारण म्हणजे कुलदैवताचं वर्षातून एकदा सर्व काही करणं खूप चांगलं असतं आणि शुभही असतं. तर पाहू शकता, छान अशी पूजा झाली आणि मग यानंतर वेळ होती सर्वांच्या जेवणाची. तर जेवणाची तयारी ही ऑलमोस्ट पूर्ण झाली होती. मैत्रिणींनी सर्व स्वयंपाक एकदम छान करून ठेवला होता. मी पूजेला एकदम बिनधास्त बसले होते, कारण मैत्रिणी म्हटल्या होत्या आम्ही सगळं सांभाळतो, तू पूजेला बसून घे. आणि त्यानंतर पूजा पूर्ण झाली आणि छान अशी जेवणं सुरू झाली. तर आधी सर्व 5 गण जेवू घालतात ते सर्व जेवले आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही, सुवासिनी पण जेवायला बसल्या आणि छान असा जेवणाचा कार्यक्रम झाला. तर सर्वजणी म्हणत होत्या की स्वयंपाक खूप छान झाला, पण हे सर्व झालं माझ्या मैत्रिणींच्या साथीमुळं. तर छान असे जेवणं झाले आणि या कार्यक्रमानंतर म्हणजे आमच्या गावातच माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या डोहाळ जेवणाचा खास असा कार्यक्रम होता, तिथेही जायचं होतं. मग जेवणं वगैरे करून घेतली आणि छान अशी तयारी केली आणि मग निघालो आम्ही डोहाळ जेवणाला. मैत्रिणीच्या आयुष्यातला हा सुंदर क्षण तिच्यासोबत साजरा करण्याचा आनंदच वेगळा होता. तिच्यासाठी केलेली सुंदर सजावट, सगळ्यांचा उत्साह आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन अगदी भरून आलं. आणि त्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून गाणं म्हणण्याचा एक सुंदर कार्यक्रमही ठेवला होता. तर पाहू शकता, त्याचीच आम्ही सुरुवात केली. तर तुम्ही हा कार्यक्रम नक्की एन्जॉय करा, तुम्हालाही खूप आवडेल. चिंच की आंबा लाडू की बर्फी, चिंच की आंबा लाडू की बर्फी, ओटी भरणाचे सोहळे, इवला सजीव चिमुकली पावलं, मुलगा की मुलगी त्याची सगळ्यांनाच लागली आहे चाहुली. दिवा असो की पंती, सुदृढ आणि बुद्धिमान असते संतती. वर्षा होणार आई,
आणि अविनाश होणार बाबा. बाळाचे लाड पुरवायला जमली आहे सर्व सभा. आई बाबांना मुळीच नाही बाळाचे दडपण, कारण करतील आजी आजोबा बाळाची जडणघडण. आई बाबा लावतील बाळाला शिस्त. कुठे गेले मामा लोक, कुठे गेले ते मामा लोक, सांभाळून घेतील मस्त. आणि अविनाश तुम्हा दोघांना डोहाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे. स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे, गाऊवाचे नाम रे. आनंदाचे धाम त्याचे, गाऊवाचे नाम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. चिदरत्नागन भान रे, एकाएकी गान रे. चिदरत्नागन भाणे, कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे. आलं सासूच्या मनात, कसे लागले डोहाळे, आलं सासूच्या मनात. सांग सांग सुनबाई, सांग हळूच कानात. सांग सांग सुनबाई, सांग हळूच कानात. गुज कानात सांगता, सुन झाली गोरी मोरी. गुज कानात सांगता, सुन झाली गोरी मोरी. बोलू कशी सासूबाई, लाज वाटते हो भारी. बोलू कशी सासूबाई, लाज वाटते हो भारी. कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे. घरचे हेलेने, लाज कशाची ग त्यात देवा. घरचे हेलेने, पूर्व पुण्याईचे फळ 9 महिन्यांनी घेणे. पूर्व पुण्याईचे फळ 9 महिन्यांनी घेणे. काय खावेसे वाटते, आंबट की गोड धोड. काय खावेसे वाटते, आंबट की गोड धोड. मुली सारखी तू माझ्या, पुरविल सारे खोड. मुली सारखी तू माझ्या, पुरविल सारे खोड. कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे. माहेराला, हिच्या माहेराला, ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. जाणार आजही माहेराला, हिच्या माहेराला. जाणार आजही माहेराला, हिच्या माहेराला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिरव्या वेली, हिरव्या राणी, मध्येही बसली हिरवी राणी. हिरव्या वेली, हिरव्या. ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिरवा चालू, हिरवी चोळी, हाती भरला हिरवा चुडा. हिरवा चालू, हिरवी चोळी, हाती भरला हिरवा चुडा. हिरवा मरवा वेणीस घाला, हिच्या वेणीस घाला. हिरवा मरवा वेणीस घाला, हिच्या वेणीस घाला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. आशीर्वाद तुम्ही द्या गहिला, तुम्ही द्या गहिला. ओटी भरा ग ओटी भरा. आणि त्यानंतर अशी सुंदर डान्स परफॉर्मन्सेस झाली, तेही तुम्ही एन्जॉय करा.
त्यानंतर सुरू झाला या छोट्या कलाकारांचा सुंदर परफॉर्मन्स. त्यांच्या निरागस हालचाली, गाण्यावरचा ताल आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित सर्वांच्या म्हणजे चेहऱ्यावर हसू आलं. आणि मुलांचा डान्स तर खूपच सुंदर झाला. तर त्यानंतर गाणे सर्व संपल्यावर जो काही टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला तर या छोट्या कलाकारांना खूप आनंद झाला होता. तर या छोट्या कलाकारांमध्ये एक होता माझ्या मैत्रिणीचाच, म्हणजे जिचं डोहाळ जेवण आहे तिचाच एक मुलगा होता. तर ही तिची सेकंड प्रेग्नन्सी आहे आणि तिला एक आधीचा मुलगाही आहे. तर आता तर मुलीची अपेक्षा आहे, पाहूया काय प्रिन्सेस होते का प्रिन्स होतो. तर छान असे डान्स आम्ही एन्जॉय केले आणि त्यानंतर काही फोटोही काढले, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हे फोटो आहेत आम्ही घेतलेल्या प्रश्नमंजुषेचे. तर त्यामध्ये जे जे विनर झाले त्यांना गिफ्ट देतानाचे हे फोटो आहेत. तर कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि त्यानंतर जेवणही खूप छान होतं. पण जेवणाच्या वेळेस काही व्हिडिओ घेता आला नाही, त्यामुळे ती क्लिप या व्हिडिओमध्ये घ्यायची राहून गेली. तर छान असे तर मैत्रिणींनो, एकाच दिवशी झालेल्या या दोन्ही कार्यक्रमामुळे आजचा दिवस खरोखर खूप खास झाला. आणि माझ्या या दोन्ही कार्यक्रमामध्ये माझ्या मैत्रिणींनी दिलेली साथ, त्यांनी केलेली मदत नक्कीच मी विसरणार नाही. मैत्री म्हणजे फक्त सुखदुःखात सोबत असणं असं नाही, तर एकमेकीच्या आनंदात मनापासून सहभागी होणं हेही मैत्रीचंच एक म्हणजे लक्षण आहे. आणि आजचा दिवस खरंच खूप सुंदर होता आणि सगळ्या आठवणी या खूप छान होत्या. तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.